एका घनदाट जंगलात लबाड लांडगा राहत होता. त्याचं नाव होतं लाला. लाला जंगलातील सर्व प्राण्यांमध्ये त्याच्या चलाक स्वभावासाठी प्रसिद्ध होता. त्याला कधीही सरळ मार्गाने काही मिळवायचं नसतं. तो नेहमी फसवाफसवी करूनच गोष्टी आपल्या हाती घेत असे. पण त्याचा हा स्वभाव एके दिवशी त्यालाच महागात पडणार होता. एके दिवशी लाला खूप भुकेला होता. शिकार शोधण्यासाठी तो जंगलात भटकू लागला, पण त्याच्या नशिबी काहीच लागलं नाही. ससे वेगाने पडून गेले, हरण बघता बघता गायब झाली आणि जंगलातील पक्षी वर उडून गेले. लाला हतबल झाला. तेव्हा त्याला एक कल्पना सुचली. त्याने ठरवलं, ज्यांना मी पकडू शकत नाही त्यांना फसवून पकडतो. लाला एका झाडाखाली थोडा वेळ पडून राहिला आणि पसरून झोपल्यासारखा दाखवू लागला. त्याने डोळे बंद केले आणि मोठमोठ्या खोकण्याचा अभिनय केला. त्याचं नाटक बघून जवळच खेळणारे दोन ससे थांबले. एक ससा म्हणाला, लांडगा खूप आजारी दिसतो, त्याला काहीच हालचाल होत नाहीये. दुसरा ससा जरा शंका घेत म्हणाला, नाही रे, तो लबाड आहे. याआधी त्याने आम्हाला फसवलं होतं. पण पहिला ससा जरा भाबडा होता. त्याने पुढे होऊन विचारलं, लाला, तुझं काहीतरी झालंय का? लाला गुदगुल्या आवरत म्हणाला, हो रे भाऊ, खूप भूक लागली आहे, पण काहीच खाल्लं नाही, आता फार जगणार नाही. असं म्हणून त्याने मोठा उसासा सोडला. ससा चुकला. तो जवळ गेला आणि लालाला नेमका काय झालं त्याच वेळी उडी मारून त्याला पकडणार तो दुसऱ्या सशाने सावधपणे खांद्यावर दगड फेकून लालाला जखमी केलं आणि ससे पडून गेले. लाला या घटनेने चांगलाच वैतागला. त्याला लाज वाटली, पण त्याचं वागणं बदलण्याचा काहीच नव्हता. दुसऱ्या वेळी यश मिळेल असं म्हणत तो पुढे निघाला. पुढे एका नदीकाठी त्याला म्हैस दिसली. म्हैस शांतपणे चारा खात होती. लाला तिला फसवायचं ठरवत म्हणाला, माझं खोटं आजार पण पुरेसं झालं, आता काहीतरी नवीन करायला हवं. त्याने पटकन विचार केला आणि म्हशीजवळ जाऊन बोलला, ए आईसाहेब, तू खूप सुंदर दिसतेस. तू ह्या जंगलातील सर्वात हुशार आणि सुंदर प्राणी आहेस, हे तुला माहित आहे का? म्हैस जरा चकित झाली आणि म्हणाली, अरे लाला, हे नवीन काय? अचानक माझं कौतुक का? लाला तिच्या भोवती फिरत म्हणाला, तुझ्या त्यात सुंदर शेपटीला काहीतरी झालंय असं वाटतंय. मी बघितलं तर तुला कळेल. म्हैस गोंधळली आणि मागे वळली आणि नेमका याच क्षणी लाला तिच्या अंगावर उडी मारून तिला घाबरवणार तोच ती मागे वळली आणि आपल्या मोठ्या शिंगांनी त्याला फेकून दिलं. लाला थेट नदीत जाऊन पडला. पाण्यात पडल्यावर म्हैस हसत म्हणाली, लबाड असशील, पण मला फसवणं एवढं सोपं नाही गड्या. या प्रकारानंतर जंगलातील प्राण्यांनी ठरवलं की लालाला धडा शिकवायचं. त्यामुळे त्यांनी एक सभा बोलावली. सगळे प्राणी लबाड लांडग्याच्या त्रासामुळे चांगलेच त्रस्त झाले होते. शेवटी म्हैस, ससा, हरण आणि काही पक्ष्यांनी मिळून त्याच्या विरुद्ध एक योजना आखली. सभेत ठरलं की लालाला जर त्याच्याच फसवणुकीच्या पद्धतीने शिकवलं तर तो आपला स्वभाव बदलेल. सर्व प्राण्यांनी मिळून एक बनावट खजिना तयार केला. त्यांनी एका पडक्या झाडाजवळ खणून तिथे मोठ्या सोन्याचे दागिने ठेवले आणि त्याच्यावर जंगलाचा अमूल्य खजिना असा फलक ठेवला. हा संदेश लाला सहज पाहिल याची व्यवस्था केली. लाला नक्कीच त्या खोट्या खजिन्याच्या जाळ्यात अडकला. तो झाडाखाली गेला आणि खजिना पाहून डोळे विस्फारले. वाह, हा खजिना मिळाला की मला आयुष्यभर काही करावं लागणार नाही, असं तो स्वतःशी म्हणाला. पण खजिना उचलायला जाऊन तो खणायला लागला आणि अचानक त्या खड्यातून झाडाच्या फांद्या, काट्याचे कुंपण आणि खूप सारे कीटक बाहेर पडले. लाला गोंधळून ओरडत पडत सुटला. त्याच्या शेपटाला काटे लागले, डोक्यावर झाडाच्या फांद्या पडल्या आणि शेवटी जंगलातील सर्व प्राणी हसत हसत त्याला पाहू लागले. लाला शेवटी थांबून म्हणाला, मला क्षमा करा, मी खूप चुकीने वागलो. मी आता फसवणूक सोडून प्रामाणिक होईन. सर्व प्राण्यांनी त्याला टाळी दिली. पण एक ससा हसत म्हणाला, पहिले खोटाडेपणात हुशार होतास, आता खरंच बदलशील की नाही हे बघूया. कथा इथे संपते, पण या लबाड लांडग्याचा हा अनुभव आपल्यालाही शिकवतं की चतुराई आणि प्रामाणिकपणाचा योग्य उपयोग केल्याशिवाय यश मिळत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील.